नमस्कार, एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरामध्ये राष्ट्रसंत शिरोमणी गोरोबा काकांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. यावेळी संत गोरोबा काकांची सवादी मिरवणूक पिंपळनेर शहरातून काढण्यात आली. कुंभार समाज सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीशदादा दरेकर, विद्यमान प्रदेशाध्यक्ष रमाकांतदादा क्षीरसागर यांच्या हस्ते पूजन होऊन सवादी मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी राज्यभरातून उपस्थित मान्यवरांच्या समितीतर्फे सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी वृषाली बागुल, नंदिनी जगदाळे, मानसी जगदाळे, प्रेरणा बोरसे या विशेष शैक्षणिक प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रत्येकी 500 रुपये रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सतीशदादा दरेकर, प्रदेशाध्यक्ष रमाकांतजी क्षीरसागर, कोषाध्यक्ष सोमनाथ सोनवणे, वधूवर मंडळाचे प्रदेशाध्यक्ष पुंडलिक सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ कुंभार, प्रकाश भालेराव, दादाजी खैरनार, बापूराव गोरे, भिकाजी बोरसे, श्यामकांत गायकवाड, रतिलाल कुंभार, वसंत कुंभार, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष कुंभार, धुळे जिल्हा कुंभार समाज अध्यक्ष किशोर कुंभार, उपाध्यक्ष दिनेश वाघ, सचिव अनिल चित्ते, भरतशेठ शिरसाट, वसंत गोंदीकर, अनंत कुंभार, अण्णा रौलकर, सत्यवान वाळके, संजय खैरनार, विश्वास कुंभार, आत्माराम कुंभार, राधेश्याम गायकवाड, रामदास कुंभार, मूर्तिकार राजेंद्र चित्ते, रामकृष्ण वाघ, इंजिनियर अक्षय चव्हाण, सागर वाघ यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी सतीश दरेकर, पुंडलिक सोनवणे तसेच रमाकांत क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त करून या कार्यक्रमाचे कौतुक केले. यावेळी ग्रामस्थांनी संत गोरोबा काकांचे पूजन करत शहरातील मुख्य रस्त्यावरून गोरोबा काकांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी वाणीभूषण हबप चेतन महाराज बोरसे पाटणेकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रसंत गोरोबा काकांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. पिंपळनेर शहराच्या नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे, डॉक्टर जितेश चौरे यांच्या हस्ते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तसेच पूजन करण्यात आले. आमदार मंजुळाताई गावित यांच्यातर्फे आलेल्या शुभेच्छा संदेशाचे यावेळी वाचन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संजय ठाकरे, विजय ठाकरे, प्रदीप कोठावदे, विनोद कोठावदे, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, प्रशांत बागुल, दयानंद कोतकर, मनीषा ढोले, संभाजी अहिरराव, प्रशांत चौधरी, देवेंद्र कोठावदे, भालचंद्र ततार, दत्तात्रय पवार, प्रतीक कोतकर, नंदुरबार जिल्हाध्यक्ष दिनेश वाडिले, भगवान कुंभार, शशिकांत कुंभार, गोपाल कुंभार, अशोक कुंभार, कुंदन बोरसे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे यांनी मनोगतातून संतांविषयीचे महत्त्व सांगितले. दादाजी खैरनार यांनी स्वखर्चाने महाप्रसादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी भक्तिमय सोहळ्याचे सूत्रसंचालन प्राध्यापक शेखर बागुल यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाळू सोनवणे, उमेश खैरनार, सुरेश जगदाळे, सुनील बोरसे, दिलीप खैरनार, धोंडू बागुल, नितीन बागुल, दिनेश बागुल, शरद बागुल, गणेश सोनवणे, अनंत बागुल, रवी बागुल, दिनेश कुंभार, निखिल कुंभार, योगेश कुंभार, चेतन न्हावकर, सतीश खैरनार, अमोल खैरनार, किशोर बागुल, प्रकाश बागुल, दयाराम बागुल, ज्ञानेश्वर जगदाळे, दशरथ बागुल, सुभाष जगदाळे, पवन जगदाळे, निलेश जगदाळे आदींसह समाज बांधवांनी परिश्रम घेतले. एशियन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप साक्री. धन्यवाद.